श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकर यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील पत्राचं वाचन करीत आहेत. पत्र 52. गुरु 1. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. आज गुरु पौर्णिमा. गुरु बद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस, त्यांना अभिवादन करणारा पवित्र मंगल दिन म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हणलं आहे. पहिली गुरु आई असते. तिच्या प्रेमाच्या कुशीतच आपण डोळे उघडून जग पाहू लागतो. किंबहुना त्यावेळेस आई हेच आपले जग असते. जीव काऊची गोष्ट सांगून आपले भरण पोषण आईच करते. तिच्या बोटाला धरून आपण चालायला शिकतो. बोट सोडून पळू लागल्यावर कधी अडखळलो पडलो तरी परत आईच आपल्याला सावरते. तिच्या अंगाई गीतातून आयुष्यभराची शिदोरी आपल्याला मिळते. आई ही आपली पहिली गुरु असते. बाळ थोडं मोठं झालं, बालवाडी, शाळा, कॉलेज असा त्याचा प्रवास सुरू झाला की शिक्षक आपले गुरु होतात. दिवसातील 6-7 तास आपण त्यांच्या सानिध्यात घालवत असतो. त्यांच्या वागण्या बोलण्याचा, आचरणाचा आपल्या डोळ्यासमोर आदर्श असतो. ते बुद्धीला पैलू पाडतात आणि माणुसकीच्या शिकवणीतून हृदयाची सहृदयताही जपण्यास शिकवितात. निसर्ग हेही आपले गुरुच असतात. सूर्याकडून तेजशक्तीचा आशीर्वाद घ्यावा, चंद्राकडून शीतलता घ्यावी. फुलं उमलतात, छान छान दिसतात, सृष्टीचे सौंदर्य वाढवितात, सुगंध देतात आणि शेवटी कोमेजून जातात. कोमेजले सुकले तरी ते सुगंध देण्याचे कार्य सोडत नाहीत. झाडे उन्हात पावसात उभे राहतात, सावली देतात. धनधान्य, फूल, फळ, अन्न हे सर्व देऊ करतात. देण्याची भावना त्यांच्याकडून घ्यावी. चंदनाचे झाड तोडले, मोडले, त्याच्यावर वार केले तरी ते सुगंध देण्याचा गुण सोडत नाहीत. अशी किती म्हणून निसर्गाची गुण वर्णावीत. निसर्गाच्या प्रत्येक घटकात काहीतरी संदेश दडलेला असतो. तोच संदेश आपल्या जीवनाचे गुरु ठरतात. तुझीच सौ आई.